अखेर संदीपाबा गिड्डे पाटील भाजपामधून बडतर्फ। भाजप किसान मोर्चाचे माजी प्रदेश सरचिटणीस संदीपाबा गिड्डे पाटील यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी जाहीर केले आहे। तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन प्रसार माध्यमांजवळ आपली भूमिका मांडली होती। त्याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार संदीपाबा गिड्डे पाटील यांचे प्राथमिक तसेच सक्रिय सदस्यत्व रद्द केले आहे। त्यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी घोषित केले आहे। पाहूया ते याबाबत काय म्हणाले ते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ। भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे माजी राज्याचे सरचिटणीस संदीप गिड्डे, राहणार नागोडे, तालुका कवठे महांकाळ यांच्यावर पक्ष शिस्तभंग व पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीतून त्यांची तात्काळ हकालपट्टी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। सातत्यानं पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली। आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल वेगवेगळ्या अफवा त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून त्यांनी केली आणि या ठिकाणी तासगाव नगरपालिकाची निवडणूक पार पडली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी पक्षाला नुकसान करण्याचं त्या ठिकाणी काम केलं। त्या ठिकाणी असणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी भूमिका त्या ठिकाणी घेतली, अशी तक्रार तेथील मंडलाध्यक्ष तसेच त्या नगरपालिकेचे प्रभारी असणाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष नात्यानं माझ्याकडे केली। मी ही तक्रार आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मकरंदभाऊ देशपांडे तसेच प्रदेशाध्यक्षांपर्यंत ते आम्ही पोचवले आणि सगळी त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर जे आम्हाला तक्रारी आल्या होत्या ते सत्य आहेत असं समोर आलं, म्हणून त्यांची हकालपट्टीची आम्ही या ठिकाणी कारवाई आज पूर्ण केलेली आहे। आणि त्यांनी सातत्याने नेते मंडळींवर सुद्धा वेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी केले। किंबहुना त्यांनी काही ठिकाणी काही पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे नेते पैसे घेऊन पक्षप्रवेश करतात, असेही त्यांनी बरेच वेळा सांगितलं। आणि म्हणून सर्व माहिती घेता तासगावचे मंडलाध्यक्ष असतील आमचे, त्याच पद्धतीने कवठे महांकाळचे मंडलाध्यक्ष असतील, त्याच पद्धतीनं आमचे नगरपालिकेचे प्रभारी यांच्या सर्वांकडून माहिती घेऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही ह्या सर्व माहितीची चौकशी केली आणि जिल्ह्याच्या ग्रामीणच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच ही कारवाई केलेली आहे।